कातर खटाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करताय. कातर खटाव जिल्हा परिषद गट हा नवीनच तयार झालेला गट होता आणि या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण उमेदवारासाठी ही सीट ओपन होती आणि या गटात फिरत असताना मला असं जाणवलं की या गटामध्ये एक नेतृत्वाची पोकळी आहे आणि अनेक लोकांनी मला या ठिकाणी उमेदवारी करावी असा आग्रह केला. त्यामुळं मी लोकांच्या पाठिंब्यावर या ठिकाणी उमेदवारी करायचा निर्णय घेतला. आता या भागामध्ये खटावमध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहेत, तेही लवकरच आम्हाला आशीर्वाद देतील अशी आम्हाला आशा वाटते. या भागातील आताच सभा संपन्न झाली, त्यामध्ये अनेक कार्यकर्ते बोलले की तुम्ही इथल्या 350 तरुणांना रोजगार दिलाय आणि आता मी लोकांशी बोलत होते त्यावेळेस त्यांनी तुमच्याबद्दल विश्वास दाखवला की ते रोजगार देतील. अजून तुमच्या डोक्यात काय आहे, काय कातर खटावमध्ये करायचं? खरं तर या जिल्हा परिषद गटामध्ये एक टायनी इंडस्ट्रियल एरिया म्हणजे 100 ते 250 एकरामध्ये एक छोटा इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करून इथल्या स्थानिकांना नोकरी मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तशी महाराष्ट्र सरकारची योजना आहे टायनी इंडस्ट्रियल एरियाची आणि त्या योजनेच्या अंतर्गत एक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करून एक मॉडेल इंडस्ट्रियल एरिया छोटा डेव्हलप करण्याची इच्छा आहे. कारण ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे. पूर्वी मुंबई पुण्याला नोकऱ्या होत्या, पण आता त्याही नोकऱ्या मुंबई पुण्यामध्ये उपलब्ध नाहीत. बऱ्याचशा कंपन्या ह्या गुजरातकडे शिफ्ट झालेल्या आहेत. त्यामुळं ग्रामीण भागात बेरोजगारीचा शिकलेल्या युवकांना विशेषतः खूप प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. तर या ठिकाणी जर इंडस्ट्रियल एरिया छोटा जर तयार झाला तर स्थानिक युवक त्याचबरोबर महिला भगिनी यांना नोकऱ्या मिळतील असं मला पूर्ण विश्वास आहे. अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत लोकांमध्ये की तुमच्यासाठी हा मतदारसंघ नवीन आहे, मतदारसंघ देखील नवीन आहे, जिल्हा परिषद गट. तुम्हाला काय वाटतंय, हा मतदारसंघ तुमच्यासाठी नवीन आहे? माग लोकसभेच्या अनुषंगानं पण मी या मतदारसंघात फिरत होतो, विधानसभेच्या अनुषंगानं पण या मतदारसंघात गावोगाव फिरत होतो. माझ्यासाठी जिल्हा परिषद गट फार नवीन आहे असं नाहीये, परंतु या भागातल्या लोकांचीच इच्छा आहे या ठिकाणी एक नवीन नेतृत्व असावं. कारण कुठेतरी जुन्या नेतृत्वांचा एक प्रकारे लोक कंटाळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं एक नवीन नेतृत्व या भागाला मिळावं अशी लोकांचीच इच्छा असल्यामुळं मी या ठिकाणी नेतृत्व करतो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.